कृष्णाईच्या लेकी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता कृष्णाईने इंदुराणीला तिच्या घरी जाऊन सांगितलेलं आहे की माझ्याकडून तुम्ही दिलेले 20 लाख रुपये हरवलेले आहेत. मग आता तर इंदुराणीने कृष्णाईला एक अट ठेवलेली आहे की जर 4 दिवसात माझे पैसे परत नाही दिलेस तर मी गौरीला हे सगळं जाऊन सांगणार आणि तिला पेपरला सुद्धा जाऊ देणार नाही. कृष्णाईला आता खूप टेन्शन आलेलं असतं आणि मग त्यामुळे आता कृष्णाई मातोश्रींकडे कर्ज मागायला त्यांच्या घरी पोचलेली असते. ती हात जोडते आणि देवाला माफी मागते आहे की मला आता ह्या मातोश्रीकडून कर्ज घ्यावं लागतं आहे, पण माझ्या गौरीसाठी. आणि गौरीला हे सगळं प्रकरण कळालेलं असतं. गौरी आता शंकरला विनंती करते की शंकर, मला एका ठिकाणी जायचं आहे, तू प्लीज सोडशील का? आणि आपलं स्वतःचंच घर बघून शंकरला खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण की मातोश्रींचाच मुलगा शंकर आहे हे गौरीला अजिबात माहीत नसतं. गौरी आणि शंकरची आता दोस्ती झालेली असते, त्याच्यामुळे गौरीला शंकर मदत करत असतो. काय आता कृष्णाईला मातोश्री व्याजाने पैसे देईल का? आणि मातोश्रीला जेव्हा कळेल की ही गौरी कृष्णाईचीच मुलगी आहे, त्यावेळेस मातोश्री कृष्णाईला कोणत्या नव्या अडचणीमध्ये अडकवणार हे पाहणंसुद्धा खूप रंजक ठरणार आहे. गौरी तिथे वेळेवर पोहोचेल का, किंवा मातोश्री आता कृष्णाईचा अपमान करणार हे पाहणंसुद्धा रंजक ठरणार आहे.